वीकेंड आहे म्हटल्यावर बाहेर जाणार, बऱ्याच दिवसांचं शिळं खाणार, एक्स्ट्रा पैसे वाया घालणार. त्यापेक्षा 3/4 टेबलस्पून इन्स्टंट ॲक्टिव्ह ड्राय ईस्ट घ्या. त्यामध्ये 2 टीस्पून साखर, अर्धा कप कोमट पाणी घालून 15 मिनिटं बाजूला ठेवा. मिक्सर जारमध्ये 1 कप रवा, 1 कप गहूपीठ, 1 टीस्पून मीठ बारीक करा. हे छान बारीक चाळणीने चाळून घ्या. त्यामध्ये 1 टेबलस्पून तेल घालायचं, 2 टेबलस्पून दही, ॲक्टिव्ह झालेलं ईस्ट आणि गरजेनुसार कोमट पाणी घालून गोळा करायचा. सैलसर करायचा आणि 10 मिनिटं चांगला मळून घ्यायचा. शेवटी अर्धा चमचा तेल घालून 2 मिनिटे मळून घ्यायचा. गुळगुळीत गोळा तयार झाला. आता एका भांड्याला तेल लावायचं, त्यामध्ये पीठ ठेवायचं आणि 1.5 तास उष्ण जागेवर प्रूफिंगसाठी ठेवायचं. तोपर्यंत मी टॉपिंगची तयारी केली. पीठ छान असं फुगलेलं आहे. पंच करून एअर काढून टाकायची. 2 समान गोळे करायचे. कढईत करत असाल तर कढई प्रीहीट करा किंवा ओव्हनमध्ये करत असाल तर 180 डिग्री सेल्सिअसला 15 मिनिटं ओव्हन प्रीहीट करा. असं जाडसर मी लाटून घेतलेलं आहे. बटर पेपर ठेवायचा आणि त्यावर पिझ्झा बेस ठेवायचा. मध्ये फोर्कने प्रिक करायचं. पिझ्झा सॉस लावायचा, चीज लावायचं, टॉपिंग्स ठेवायचे, परत चीज घालायचं, थोडेसे सीझनिंग घालायचे आहे. कडेला ब्रशने थोडंसं दूध लावायचं. प्रीहीट झालेल्या ओव्हनमध्ये 20 मिनिटे पिझ्झा बेक करून घ्यायचा. मस्त चीजी आपला पिझ्झा तयार झाला. दुसरा डायरेक्ट मी बेक पॅनवर केला होता, तो अजून सुंदर झाला. तुम्ही सुद्धा ट्राय करा. रेसिपी आवडली तर लाईक शेअर करा. यूट्यूबवर आपली सविस्तर रेसिपी आहे.